नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, BSc नर्सिंग CET झाल्याच्या नंतर रिझल्ट लागला आणि आता ही जी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याचा सुरू होते. बऱ्याच दिवसापासून आपल्याला याचा वेट होता, कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी चालू होईल, काय चालू होईल याचे बरेच आपल्यामध्ये डाऊट होते. आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या असं आपल्याला वाटत होतं. परंतु फायनली नर्सिंग CETने किंवा CET सेलनी कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेसची डेट डिक्लेअर केलेली आहे. तर आपण बघूया त्याचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे. तर शेड्यूलमध्ये जो प्रत्येक पॉईंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, लाईन टू लाईन या ठिकाणी वाचणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना डिटेल्स इन्फॉर्मेशन माहीत नसते, फॉर्म चुकीचा भरला जातो, बरेच फॉर्ममध्ये करेक्शन येतात. त्याच्यामुळं तुम्ही एका छोट्याशा चुकीमुळं जे तुमचं जे इतक्याचा वेट आहे तो वाटोळा होऊ शकतो. त्यामुळं लक्ष द्या. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण याच्यामध्ये लाईन टू लाईन समजून घेऊयात याच्यामध्ये काय आहे ते. तर नोटीस नंबर 1 ही जी पहिली नोटीस आहे, ही आपली नोटीस आहे ती रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून सुरू होते. पहिली आहे रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप फॉर BSc नर्सिंग कोर्स फॉर द अकॅडमिक इयर 2026-27. आता ही जी नोटीस आहे BSc नर्सिंग कॉलेजसाठी कोर्ससाठीची नोटीस आहे. आता अशीच दुसरी नोटीस आपल्याला GNM नर्सिंगसाठी देखील पडणार आहे. म्हणजे GNMचे जे ॲडमिशन आहे ते देखील बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स घेऊन ठेवले होते, पण ॲडमिशन आणखी फायनल केले नव्हते. परंतु आता ते वाट बघत होते की ॲडमिशन कसे होणार. तर CETवरतीच ॲडमिशन होणार आहेत असं डिक्लेअर झालेलं आहे. त्यानंतरच आता त्यांचे देखील राऊंड आता हे BSc नर्सिंगसारखेच राऊंड चालू होतील. तर आपण सध्या तरी BSc नर्सिंगचं बघूयात. आता खाली काय कंटेंट काय आहे याच्यामध्ये बघूयात. द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल बिईंग कम्प्लिटेड अथॉरिटी फॉर ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्सेस अंडर MHS नाशिक युनिव्हर्सिटी. आता ही जी ऑनलाईन सर्व डाटा सांगितलं आहे की ऑनलाईन प्रोसेस आता कधी होणार, काय होणार हे सांगितलेलं आहे. ॲडमिशनचे काय गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, प्रायव्हेट कॉलेज आहेत, तसेच जे काय मायनॉरिटी कॉलेज आहेत, अशा सर्वांचे ॲडमिशन त्यांनी MH नर्सिंग CET 2026द्वारे होणार असं सांगितलेलं आहे. आता याबाबतचा जे डिटेल्स आढावा आहे, जे डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन ब्राउचर याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया, काउन्सिलिंग प्रोसेस कशी आहे, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. याचाच एक सेम व्हिडिओ मी रात्री अपलोड केलेला आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर या नावाने, त्याच्यावर तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये. आता हे याच्यात दिलेला नेक्स्ट जो खालचा पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये त्यांनी एलिजिबल कॅन्डिडेट्स रिक्वेस्टेड टू व्हिजिट द ऑफिशियल ॲडमिशन पोर्टल. ठीक आहे, हे जे ॲडमिशन पोर्टल आहे नर्सिंग CETचं सेलच्या वेबसाईटचं, त्याच्यावर तुम्ही रेग्युलर जाऊन बघायचं आहे काय अपडेट आहे का ते तुम्हाला सांगायचं आहे. जरी समजा तुम्हाला ते अपडेट नाही भेटले तरी देखील आम्ही सध्या आम्ही हॉस्पिटलमध्ये कॉलेजमध्ये काम करतो आहे, त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत ह्या अपडेट लगेच येतात. म्हणजे कॉलेज थ्रूज इन्फॉर्मेशन वगैरे CET सेलला जाते आणि कॉलेज इन्फॉर्मेशन गेल्यानंतर राऊंड कधी लागणार, काय लागणार वगैरे याची इन्फॉर्मेशन ॲडमिशन क्लोजची वगैरे ती सगळी भेटत असते. त्यामुळे त्याचं वेळोवेळीचं अपडेट मी तुम्हाला देत राहील. नेक्स्ट आहे ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू व्हिजिट द ऑफिशियल ॲडमिशन पोर्टल MH नर्सिंग CET 2026साठी. आता शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 1 आणि 2. आता या ठिकाणी यांनी काय केले, नोटीस 1मध्येच कॅप राऊंड 1 आणि 2चं शेड्यूल डिक्लेअर करून टाकलेलं आहे. पहिलं काय करायचे, रजिस्ट्रेशन शेड्यूल असायचं आणि कॅप राऊंड 8चं एकसाठीचं शेड्यूल असायचं. परंतु यावेळेस त्यांनी दोन्हीचं सोबतच करून टाकले, कारण काय झालं ऑलरेडी लेट झालं आहे खूप, त्यामुळं दोन्ही सोबत केलेलं आहे. आता आपण लाईन टू लाईन याच्यामध्ये बघूयात, प्रत्येक सिरियल नंबरचं एक्सप्लेनेशन आपण याच्यामध्ये बघूयात काय आहे कसं आहे. तुम्हाला हे वाचून समजत असेल, परंतु याच्यामध्ये देखील काही बारकावे आहेत, लहानसहान गोष्टी असतात ज्या एक्सपिरियन्सनी आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर बघूयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय. आता याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून करायचं, सेशन अप्लाय म्हणजे तुमचे जे आहेत पहिल्या सेशनसाठी ते अप्लाय करायचं आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 26/8/2026 पासून 2/9/2026पर्यंत त्यांनी टाईम दिलेला आहे. पण जर तसा विचार केला तर काल 26/8/2026 रोजी रात्री 10:30-11च्या आसपास ही नोटिफिकेशन पडलं आणि ते पण काय व्यवस्थित नाही पडलं, त्याच्यामध्ये एरर पडले. त्याच्यामुळे ते आपण 26 तारीख आपली अशीच वेस्ट गेलेली आहे. त्याने जस्ट एक दिवस काढण्यासाठी 26 तारीख टाकून दिली, परंतु ते सर्व्हर एरर असेल किंवा वेबसाईट एरर असल्यामुळे ते पडलं नाही व्यवस्थित. ते आपल्याला 27 तारखेपासून दिसायला लागलं, म्हणजे आजपासून दिसायला लागले. तर 26 to 2/9/2026 याच्यापर्यंत ही कालावधी आहे. त्यानंतर दुसरं आहे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर BSc नर्सिंग कोर्सेस ओनली. आता पेमेंट जे आहे ते ऑनलाईन पेमेंट गेटवे म्हणजे काय, कुठल्या मेथडने आपण पेमेंट करू शकतो, आपण त्याला म्हणतो ऑनलाईन पेमेंट गेटवे. याच्यामध्ये आहे डेबिट कार्ड, ATM, क्रेडिट कार्ड आहे, सोबतच तुमचे अलग अलग कार्ड्स आहे. त्यानंतर ऑनलाईनमध्ये तुम्ही UPIचा वापर करून पेमेंट करू शकता, फोनपे, गुगल पे आहे. ठीक आहे. अगोदरच्या काळात कसं होतं, पहिलं ज्यावेळेस आम्ही
2012, 13, 14च्या काळात होतो, 15च्या काळात. त्यावेळेस कसं होतं, कॅश भरावं लागायचं, बँकेत जावं लागायचं, त्याचं एक डी त्यांच्या नावानं काढायला लागायचं आणि ते पोस्टाने पाठवावं लागायचं. ही प्रोसेस खूप किचकट होती. किंवा त्यांच्या नाव नंतर काय आलं, थोडंसं अपडेट झालं, मग डेबिट कार्ड वर ATM कार्डवरती पेमेंट आली. त्यानंतर आता तुम्ही UPI वरती देखील पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करायचं आहे. त्यानंतर 26/8/2026 ते 3/9/2026 म्हणजे 3 सप्टेंबर 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही साधारणतः ही पेमेंट करू शकता. आता याने टाईम थोडासा पेमेंटला एक दिवस एक्स्ट्रा दिला आहे. का दिला आहे? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, पेमेंट लेट होते किंवा एरर येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ही आहे. त्यानंतर अपलोडिंग अँड सबमिशन ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल. अपलोडिंग अँड सबमिटिंग ऑल कलर स्कॅन कॉपी म्हणजे जे काय तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यांचं कलर कॉपी तुम्हाला काय करायचे आहेत, अपलोड करायचे. म्हणजे झेरॉक्स कॉपीज अपलोड नाही करायचं, स्कॅन करायचं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता स्कॅन करण्यासाठी तुम्ही स्कॅम स्कॅनरचं ॲप घेऊ शकता किंवा किम स्कॅनर आहे किंवा अलग अलग ॲप आहेत, त्याच्यातून तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता. किंवा तुमचा जर मोबाईल चांगला असेल तर तुम्ही फोटो देखील काढू शकता. ठीक आहे. फोटो काढून प्रॉपर फोटोमध्ये तुमचे 4 कोपरे डॉक्युमेंटचे 4 कोपऱ्यात मोबाईलचे बसले पाहिजेत, असा फोटो काढायचा. बाकीचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा, क्रॉप करायचा आणि प्रॉपर ठळक अस्तरातला हाय क्वालिटी चांगला फोटो 250 KB काय करायचा आपल्याला तयार करायचा. ठीक आहे. ओरिजिनल फोटो. तर कॅन्डिडेट्स हू फेल टू अपलोड रिक्विजिट डॉक्युमेंट विल नॉट बी कन्सिडर फॉर द ॲडमिशन प्रोसेस फ्रॉम द क्लेम कॅटेगरी अँड दिअर फॉर्म विल बी रिजेक्टेड. म्हणजे त्यांनी सांगितलं की जर समजा तुम्ही प्रॉपर ही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करण्यात विसरलात किंवा काही चुकलं, तुम्ही जे काही तुमचं ॲडमिशनसाठी तुम्ही क्लेम केलं तुम्हाला ते भेटणार नाही. जर समजा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी क्लेम करत असाल, तुमचं समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्यवस्थित अपलोड नाही झालं किंवा कास्ट सर्टिफिकेट अपलोड नाही झालं व्यवस्थित, तर तुमचं काय होतं, तुम्हाला ती जागा भेटत नाही, तुमचं ॲडमिशन ओपनमधून पडतं. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. इट इज मॅन्डेटरी टू क्लिक सबमिट आफ्टर अपलोडिंग ऑल डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर काय करायचं आहे, सबमिट हा क्लिक करायचं आहे. सबमिट नाही क्लिक केलं तर ते अपलोड होणार नाही. आता ह्याची जी तारीख आहे ती 26/8/2026 पासून 4/9/2026 त्यांनी दिलेली आहे. साधारणतः 5-6 दिवसात तुम्हाला हे डॉक्युमेंट्स सगळे अपलोड करायचे आहेत. तर तुम्हाला सांगतो, डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या अगोदर तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांकडे डॉक्युमेंट्स आहेत, परंतु मुख्य प्रॉब्लेम हा आपला कशामध्ये होतो की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये होतो. आता जे विद्यार्थी SC ST NT मध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी अपलोड करायचं आहे. जर नसेल तर मग त्यांचा फॉर्म ओपनमधून पडणार आहे. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांमध्ये पण बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात कास्ट व्हॅलिडिटीचे, तर ते मात्र तात्काळ प्रयत्न करून 2-4 दिवसामध्ये कंप्लीट करा आणि डॉक्युमेंट सगळे जवळ झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला बसा किंवा चुकीचा फॉर्म भरून सबमिट करू नका. त्यानंतर बऱ्याच जणांचं मेडिकल फिटनेसचा प्रॉब्लेम असतो. तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲनेक्चर H नावाने आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये आहे. त्याची तुम्हाला प्रॉपर चांगली प्रिंट काढायची आहे. ते प्रिंट काढल्यानंतर ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय आहे अशा ठिकाणी किंवा जे सिव्हिल हॉस्पिटल्स असतील किंवा MBBS कुठले मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही काय करा, मेडिकल फिटनेस त्या ठिकाणी घेऊन या. तुम्ही जर मोठ्या स्टँडर्ड प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी मेडिकल फिटनेस सगळ्या टेस्ट करायला होतील. ब्लड टेस्ट, एक्सरे काढायला होतील, ECG काढायला होतील, CT स्कॅन, MRI काय तुम्हाला करायला होतील. ठीक आहे. तिथं तुम्हाला पैसे पण काढतील. त्यामुळे तुम्ही तशा ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी छोटं मोठं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय वगैरे आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा एखादं सिव्हिल हॉस्पिटल असतं. अशा ठिकाणी ते फॉर्मॅट घेऊन जा, OPDमध्ये जा सरळ आणि त्या ठिकाणी त्यांचं शिक्का, साईन, त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आणि हॉस्पिटलचा जो स्टॅम्प वगैरे राऊंड सील असतो तो ऑफिसमधून घ्या. आता बऱ्याच ऑफिसमध्ये त्यांची फीस 100 रुपये वगैरे असते, काही ठिकाणी 200 घेत असतील, काही ठिकाणी 50 असेल, काही ठिकाणी फ्री असेल. ठीक आहे. पण शक्यतो ऑफिसमध्ये 100 रुपये वगैरे घेतात गव्हर्नमेंटमध्ये, परंतु काही ठिकाणी ते फ्री पण देतात OPDमध्ये डायरेक्ट सही मारून. पण देताना काय करतात, वाकडं तिकडे सही मारतात आणि घेऊन जा म्हणतात, परंतु त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहायची. हॉस्पिटलचं नाव, त्यांचं सील, त्यानंतर त्यांचं काय शिक्षण झालं थोडक्यात किंवा त्यांची हे जे असतं रजिस्ट्रेशन नंबर असतो तो लिहायचा खाली. ठीक आहे. तर हे झालं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचं. त्यानंतर आहे पब्लिकेशन ऑफ फायनल. नेक्स्ट आपण बघूया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोडमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल 26 ते 6/9/2026 दरम्यान. म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म भरून अपलोड केला की साईड बाय साईड CTCL काय करतं, तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं. अपलोड डॉक्युमेंट केलेली ऑनलाईन आहे ते व्हेरीफाय करते. ठीक आहे. त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा. पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. आता जे कॅन्डिडेटने रजिस्टर केलेलं आहे त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स, म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेत आणि जे लोक इलिजिबल झालेत कॅप राऊंडसाठी, अशा सर्वांचे काय होतात लिस्ट लागते की एवढ्या लोकांचे काय झाले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेत आणि जे एवढ्या लोकांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही झाले किंवा त्याच्यामध्ये रिजेक्शन झालं त्यांची लिस्ट येते. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स. ठीक आहे. आता तुमचं डॉक्युमेंट जर रिजेक्ट झाले तर काय तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. मग रिजेक्ट झाल्यानंतर बरीच प्रोसेस आहे, तर ती कंट्रोल करण्यासाठी काय करायचं, तुम्ही
डॉक्युमेंट अपलोड करताना चांगले डॉक्युमेंट अपलोड करा, व्यवस्थित काळजी घ्या जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. एकदा का तुमचे ॲडमिशन हे रजिस्ट्रेशन क्लोज झालं की त्यानंतर काय होतं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल म्हणजे काय, एक कच्ची असते, एक कच्ची मेरिट लिस्ट असते जी साधारणतः अगोदर असते. ठीक आहे, ती अगोदर अपलोड होते. अपलोड झाल्यानंतर त्यामध्ये आपण बघायचं की आपला नंबर किती आहे, काय तुमचं नाव गाव व्यवस्थित आहे का, काय चुका वगैरे प्रॉब्लेम काय आहे का ते बघायचं. किंवा तुमचं मेरिट तुम्हाला वाटतं खालीवर झालं आहे, ते तुम्हाला जर झालं असेल तर तुम्ही काय करायचं, ते CET सेलच्या निदर्शनास वेबसाईटवरती आपलं सांगायचं, ईमेल पाठवायचं किंवा त्यांचं जे काही खाली एक ऑप्शन असतं त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आणि सांगायचं माझा असं प्रॉब्लेम आहे. जर ते प्रॉब्लेम असेल तर करायचं, नसेल तर काही गरज नाही. मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते 6/9/2026 आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी. जर समजा तुमचं याच्यामध्ये काही चेंजेस असतील की तुमचं नावामध्ये करेक्शन आहे किंवा डॉक्युमेंट्स ऑफ प्रूफ फॉर मेकिंग एनी करेक्शन असतील किंवा नो चेंजेस विल बी एंटर्ड विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स. म्हणजे जर समजा तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं आहे, तर नाव चेंज करायचं असेल किंवा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही चुकीचं अपलोड केलं आहे, दुसऱ्याचंच अपलोड केलं कोणाचं तरी मित्राचं, ठीक आहे, तर अशा वेळेस जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आले तर तुम्ही 7/9/2026 ते 8/9/2026 दरम्यान या 2 दिवसामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो करेक्ट करू शकता, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ते कधी पब्लिश होईल, 11/9/2026 रोजी काय होईल, तुमची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल. ठीक आहे, आता फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला आपलं समजून जाईल की नेमका आपला रँक किती आहे, म्हणजे तुमचा कॅटेगरीमध्ये रँक किती आहे, तुमचा ओव्हरऑल रँक किती आहे, तुम्हाला समजून जाईल. एकदा का तुमची रँक कळली, तुमचा मेरिट नंबर कळला की तुम्हाला काय होतं, ऑप्शन फॉर्म भरायला सोपं जातं. जर समजा एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा मुलांसाठी गव्हर्नमेंट टोटल कॉलेजमध्ये 150 जागा आहेत, गव्हर्नमेंटमध्ये मुलांसाठी 150 जागा आहेत. आणि जर समजा तुमचा नंबर 150 असेल मुलांचा एखाद्या, तर तुमचं काय होतं, नंबर 100% गव्हर्नमेंटला लागतो, असं ध्यानात ठेवायचं. किंवा कधी त्यात पण मेल फिमेल रिझर्वेशन आहे, त्यामुळे पण थोडे प्रॉब्लेम होतात. तर एक आपला अंदाज लागून जातो की आपला नंबर लागू शकतो किंवा नाही लागू शकतो, आपण कुठल्या राऊंडला लागू शकतो, हे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. याबाबत एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली की त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो किंवा तुमचा नंबर कोणत्या गव्हर्नमेंटला लागेल किंवा प्रायव्हेटला लागेल, हे तुम्हाला मी सांगू शकतो. तर त्यावेळेस आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड करू किंवा एकदा का तुमचा मेरिट लिस्ट अपलोड झाली की त्यावेळेस मी तुम्हाला रात्री 6च्या दरम्यान ऑनलाईन येईल आणि लाईव्हमध्ये आपण हे गोष्टी डिस्कशन करू. त्या नेक्स्ट आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, सीट मॅट्रिक्स म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, प्रत्येक रिझर्वेशननुसार ते सीट्स असतात. जर समजा रिझर्वेशनसाठी 50% जागा राखीव आहेत, मग 50% जागेमध्ये SC ST NT SBC OBC EWS यांच्यासाठी किती जागा आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये, मुलांसाठी किती, मुलींसाठी किती, हे देखील सगळं त्या ठिकाणी असतं. त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो. ठीक आहे, तर हे सीट मॅट्रिक्स 11/9/2026 पब्लिश केलं जाईल. त्यानंतर आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर कॅपराऊंड 1. ऑनलाईन चॉईस फिलिंग म्हणजे आपण मला ऑप्शन फॉर्म भरणं. ठीक आहे, तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कॅपराऊंड 1 साठीची तारीख कधी आहे, 12/9/2026 ते 14/9/2026. साधारणतः दरवर्षी 3 दिवसाचा गॅप दिला जातो. 12 ते 14च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, हे भरून टाकायचे आहेत प्रेफरन्स. आता प्रेफरन्स भरताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्रेफरन्स भरताना खूप ध्यान देणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, विद्यार्थी प्रेफरन्स भरताना चुकीचे प्रेफरन्स ॲड करतात. म्हणजे त्यांना काय असतं की त्यांना वाटतं ठीक आहे आपल्या घराजवळचं कॉलेज आपण पहिल्यांदा टाकून देऊ, नंतर वाटतं 2 दिवसांनी आपण घराजवळच ॲडमिशन घेतलं, आपण थोडंसं लांब जायला पाहिजे होतं. मग ते काय करतात, प्रेफरन्स चेंज करण्यासाठी डिमांड करतात. मग अशा वेळेस प्रेफरन्स काय चेंज, एकदा प्रेफरन्स लॉक केले आणि सबमिट केले की प्रेफरन्स नंतर चेंज होत नाहीत. त्यामुळं प्रेफरन्स भरताना लक्षपूर्वक प्रेफरन्स भरा. अगोदर तुम्ही ज्या कॉलेजचे प्रेफरन्स टाकणार आहेत त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन काढा, कॉलेज कसं आहे, काय आहे, कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजला फोन करा, वेबसाईट बघा आणि त्यानंतर जवळपास असेल तर जाऊन एकदा व्हिजिट करून या. तुमचे मार्क्स चांगले असतील तर तुम्ही काय करा, कुठेही चुकीचा प्रेफरन्स टाकून एखाद्या कॉलेजला अडकून पडण्यापेक्षा लक्षात ठेवा, जे तुम्हाला कॉलेज जास्त आवडते, जे कॉलेज भारी आहे त्या कॉलेजला जाऊन काय करायचं, तुम्ही व्हिजिट करायची, भेटायचं, नंबर काढायचा, कॉल करायचे, ही वेबसाईटला बघायचं, सगळ्या गोष्टी असेस करूनच तुम्ही काय करायचे, प्रेफरन्स टाकायचे आहेत. तर प्रेफरन्स टाकताना तुमचा सगळ्यात आवडता प्रेफरन्स 1 नंबर टाकायचा, त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, आवडीनुसार म्हणजे तुमच्या इच्छेनुसार काय करायचे, प्रेफरन्स एक असे ॲड करत जायचे. ठीक आहे, आणि लॉक करत, शेवटी आपण लॉक करतो प्रेफरन्स. त्यामुळे बरेच जण काय करतात, ज्यांना मार्क्स चांगले आहेत त्यांनी काय करा, पहिले प्रेफरन्स गव्हर्नमेंटचे टाका, त्यानंतर प्रायव्हेटचे टाकून द्या. ठीक आहे, तर प्रेफरन्स टाकताना कॉलेजचं नाव टाकायचं नसतं, फक्त कॉलेजचा कोड टाकायचा असतो. त्यामुळं प्रेफरन्स टाकताना कॉलेजचे कोड पण चुकवू नका. कॉलेजच्या नावाच्या समोर काय करा, कॉलेजचे कोड लिहून घ्या, असे हाताने एक वही तयार करा आखा, त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, सिरियल नंबर असं तयार करा.
मग सिरियल नंबरमध्ये तुम्ही 1 2 3 खालीवरी करू शकता, तुम्हाला जो पाहिजे तुम्ही ॲडजस्ट करा. ठीक आहे, अशा प्रकारे प्रेफरन्स भरायचे आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1, कॅप राऊंड जो पहिला कॅप राऊंड आहे तो 15/9/2026 लागेल. ही जी प्रोसेस असते ॲडमिशनची खूप लेट चलते प्रोसेस. ठीक आहे, 15/9/2026 कॅप राऊंड 1 लागेल. त्यानंतर दुसरं आहे 16/9/2026 ते 20/9/2026, साधारणतः 5 दिवसाच्या कालावधीमध्ये फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वायर्ड फीस DD. ठीक आहे, आता यांनी सांगितलेलं आहे फिजिकल जॉईनिंग असतं. एकदा का तुमचा कॅप राऊंड 1 लागला, तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागला, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे जरी समजा तुम्हाला कॉलेज आवडत नसेल किंवा ते कॉलेज नको असेल, तुमचा नंबर चुकीच्या कॉलेजला लागला आहे किंवा तुम्हाला ते कॉलेज नको आहे, दुसऱ्या राऊंडसाठी जायचं, तर अशा वेळेस तुम्ही घरात बसून चालणार नाही. तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स देऊन तिथं प्रोसेस करावीच लागते, नाहीतर काय होतं, तुम्ही त्या राऊंडमधून बाहेर पडतात. ठीक आहे, त्यामुळं ज्यांना कॉलेज राऊंडमध्ये 1मध्ये कॉलेज भेटलेलं आहे, त्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्या कॉलेजला ज्या ठिकाणी कॉलेज भेटलं त्या ठिकाणी जायचं आहे, आपलं ॲडमिशन घेऊन टाकायचं म्हणजे फायनल करायचं नाही, पण जस्ट जाऊन तिथं त्यांना भेटायचं आहे की असं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, तुम्ही गेलतात हे त्यांना दाखवायचं आहे. ठीक आहे, फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज. आणि जर समजा तुम्हाला ते पाहिजे असलेलं कॉलेज भेटलं तर काय करायचं, डायरेक्ट रिटेन्शन फॉर्म भरायचा, स्टेटस रिटेन्शन म्हणून असतो तो फॉर्म भरायचा आणि ॲडमिशन फायनल करायचं. आणि जर समजा तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्ही काय करायचं, रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, बेटरमेंटसाठी जायचं. बेटरमेंट म्हणजे काय, तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही जाता. ठीक आहे, तर अशा वेळेस बेटरमेंटसाठी जायचं आहे, सेकंड राऊंडसाठी जायचं आहे, डायरेक्ट रिटेन्शन करून टाकायचं नाही. ठीक आहे, तर पेमेंट बाय द चेक इज अलाउड ऑन बँक हॉलिडे. जर समजा सुट्टी असेल, रविवार असेल किंवा PH वगैरे असेल, सॅटर्डे असेल, ज्यावेळेस बँक बंद असतात, अशा वेळेस तुम्ही कॉलेजची जी काय फीस असते ती फीस तुम्ही चेकच्या माध्यमातून देऊ शकता किंवा कॅशच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन माध्यमातून कॉलेजचे जे काय कॉलेज मागल त्यानुसार तुम्ही फीस पेड करायची आहे. पण नॉर्मली डेमध्ये तुम्हाला DDच कॉलेजच्या नावानं काढून द्यायचं आहे. तुम्हाला कॉलेजला नंबर लागला, कॉलेजवाले काय करतात, बऱ्याच ठिकाणचे जे कॉलेजवाले आहेत, जे छोटे मोठे कॉलेजवाले, ते काय करतात, स्टुडंटला कॉल करून विचारतात कधी येणार जॉईनिंगला वगैरे, काय विचारतात, डॉक्युमेंट्स काय घेऊन यायचं काय तुम्हाला सांगून टाकतात. परंतु जे स्टँडर्ड कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये पोरांना म्हणजे ज्या ठिकाणी सगळेच स्टुडंट ॲडमिशन घेणार असतात, असे कॉलेजवाले तुम्हाला कॉल शक्यतो करीत नाहीत, विचारित नाहीत, कुठलेच काय घेऊन देत नसतं त्यांना. ठीक आहे, त्यामुळे अशा वेळी तुम्ही स्वतः कॉलेजला फोन करायचा आहे आणि कॉलेजला काय पाहिजे ते विचारायचं आहे आणि तुम्ही ते सगळं घेऊन जायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑफ कॅप 2. एकदा का कॅप 1चं क्लोज झालं की कॅप 2साठी काय होतं, सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड होतं. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की जसं आपण वर सांगितलं की सगळं किती सीट काय आहे ते. आता कॅप राऊंड 2साठी सीट मॅट्रिक्स कसं बदलतं, जर समजा कॅप राऊंड 1मध्ये पोरांनी ॲडमिशन घेतले तर मग त्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत हे रात्री आम्ही काय करतो, संध्याकाळी 5:30ला ज्यावेळेस पहिला राऊंड क्लोज होतो त्यावेळेस आम्ही प्रिन्सिपल्स काय करतो, सगळे कॉलेजचे जे प्रिन्सिपल्स काय करतो आम्ही, की त्यांना वर पाठवतो CET-सेलला की आमच्या इथे एवढे सीट व्हॅकंट आहेत, या कास्टसाठी एवढे आहेत, या कास्टसाठी एवढे, सगळा जो डाटा असतो एक आम्ही एक एक्सेल फाईलमध्ये पाठवून देत असतो. ठीक आहे, तर ते पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप 2साठी होतं. तर ते कॅप 2चं सीट मॅट्रिक्स कधी पब्लिश होईल, 21/9/2026. हे शक्यतो संध्याकाळी इव्हनिंग 6-7च्या आसपास पब्लिश होतं. ठीक आहे, तर सीट मॅट्रिक्स कॅप 2चं 21/9/26 पब्लिश झाल्यानंतर लगेच 21 तारखेलाच काय होतं, ऑनलाईन चॉईस फिलिंग फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2साठी जी लगेच प्रोसेस चालू होती ऑनलाईन फॉर्म फिल करण्याची, ती 21/9/2026 ते 23/9/2026 दरम्यान होते. नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2चं डिक्लेरेशन होतं कधी 24/9/2026. लगेच 3 दिवसांनी काय होतं, कॅप राऊंड दुसरा लागतो. दुसरा कॅप राऊंड लागला की जशी प्रोसेस 1ला होती तशीच प्रोसेस काय आहे, 2ला आहे. म्हणजे फिजिकल जॉईनिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं वगैरे आहे. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेणं सोबत गरजेचं आहे. याच्यामध्ये जेवढे काय तुमच्यापाशी डॉक्युमेंट्स आहेत, तुमच्या कास्ट डॉक्युमेंट असतील, तुमची कॉलेजचे डॉक्युमेंट्स असतील, अकॅडमिक डॉक्युमेंट्स असतील किंवा एक्स्ट्रा काही रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स असतील, ते तुम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटची एक सेपरेट लिस्ट आहे, त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल, ते तुम्ही बघू शकता. The above schedule is subject to change as per the direction of the various authorities like INC स्टेट. ठीक आहे, यांनी सांगितलेलं आहे की हे जे शेड्यूल आहे ते कमी जास्त होऊ शकतं, का याच्यावरती पण रोख येऊ शकतो. जर समजा कोर्टानं सांगितलं व तारीख वाढवा किंवा तारीख लवकर आठवा किंवा एखादं कॉलेज ॲड होणार आहे, एखादं कॉलेज डिलीट होणार आहे, काय होणार आहे, किंवा काही वेळेस काय होतं, वेबसाईटचा प्रॉब्लेम येतो किंवा कुठल्या एखाद्या भागात पाऊस पडतो, कुठं दुष्काळ पडतो, काय होतं, अशा केसेसमध्ये काय होतं, ह्या डेट थोड्याशा खालीवर होतात किंवा वेबसाईट चालत नाहीत. ठीक आहे, मग अशा वेळेस थोडंसं डेट चेंज, जसं की आपण काल बघितलं की इन्फॉर्मेशन ब्राउचर अपलोड झालं होतं परंतु ही नोटीस अपलोड झाली नव्हती व्यवस्थित. अशा वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे, वेबसाईट क्रॅक होऊ शकते, त्यामुळं हे चेंज होऊ शकतं. नेक्स्ट आहे शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड्स फॉर BSc नर्सिंग कोर्स विल बी डिक्लेअर ड्यू कोर्सेस. ठीक आहे, आता हे फक्त त्यांनी 2चं सांगितलेलं आहे, कॅप राऊंड 2
कॅप राऊंड 3 आणि 4चं जे शेड्यूल आहे ते नंतर अपलोड केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅप राऊंड 2 झाल्यानंतर जवळपास 2/3 एकदा का पोरं भरले, समजा 50 इंटेक आहे आणि 35च्या पुढे कॉलेजला ॲडमिशन झाली तर कॉलेजला काय करतात, कॉलेज स्टार्ट करतात. म्हणजे बरेचसे कॉलेज हे कॅप राऊंड 2 झाल्यानंतर चालू होते. म्हणजे 30 तारखेला वगैरे 30 सप्टेंबरला किंवा 29 सप्टेंबरला काय होईल, हे 29ला तर काय होणार नाही, पण 30च्या नंतरच कॉलेज काय होतील, चालू होतील. आता महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, कोणकोणत्या महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स सूचना ध्यानात ठेवणं गरजेचं आहे ते बघूयात. ओनली कॅन्डिडेट्स हू हॅव क्वालिफाईड MH नर्सिंग CET आर एलिजिबल टू रजिस्टर फॉर द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, जे विद्यार्थ्यांनी MH नर्सिंग CET दिली आहे तेच विद्यार्थी या राऊंड प्रोसेससाठी अप्लायड आहेत, ॲप्लिकेबल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन शॅल बी कम्प्लिटेड ओनली थ्रू द ऑनलाईन ॲडमिशन पोर्टल विथिन प्रिस्क्राईब पिरियड. ठीक आहे, जे रजिस्ट्रेशन आहे ते फक्त ऑनलाईन मेथडच होणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शॅल अपलोड ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट, इन्शुअर दॅट इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट अँड कम्प्लीट. तुम्ही हे जे रजिस्ट्रेशनचं आहे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे कॅपचा, ठीक आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म हा भरताना व्यवस्थित भरायचा आहे. म्हणजे तुम्ही समजा ओपनमध्ये असाल तर ओपनमध्ये टिक करायचं, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही कास्टमधली जी कुठली कास्ट आहे तुमची ती कास्ट टाकायची आहे. आता बऱ्याच जणांना माहीत नसते की आपली कास्ट कुठली आहे. ठीक आहे, कास्ट माहीत असते पण कुठल्या कॅटेगरीमध्ये पडते, NT D. आता NTमध्ये पण भरपूर जागा आहेत, ABCD आहे, NT ABCD आहे. ठीक आहे, हे माहीत नसतं त्यांना, तर हे सगळं बघून घ्या. कास्ट व्हॅलिडिटीवरती काय लिहिलं ते बघून घ्या आणि ते नंतर अपलोड करा. त्यानंतर इट विल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू अपलोड ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स विथिन गिव्हन पिरियड. आता हे तुमची जबाबदारी आहे कॉलेज डॉक्युमेंट अपलोड करायचे वगैरे. जर नाही अपलोड झाले तर मग तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल किंवा जे काय आहे ते तुम्ही त्यासाठी रिस्पॉन्सिबल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे कॅन्डिडेट शूड ऑल्सो असर्टन हिज ऑर हर इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू द व्हेरियस कोर्सेस बिफोर फिलिंग अप रजिस्ट्रेशन फॉर्म. तुम्ही काय करायचं, तुमची इलिजिबिलिटी आहे त्या अगोदर चेक करून घ्यायची आहे. इलिजिबिलिटी चेक करणं म्हणजे काय करणं, म्हणजे जर समजा नर्सिंग कोर्स आहे, BSc नर्सिंग कोर्ससाठी 10+2ची गरज असते. म्हणजे तुमची 12वी होणं गरजेचं आहे, सायन्समधून होणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही इंग्लिश, हिंदी, इंग्लिश, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या 3 विषयामधून पास होणं गरजेचं आहे. तुमची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिघांचे मार्क्स म्हणजे 135च्या पुढे पाहिजेत. जर समजा तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे 120च्या पुढे पाहिजेत. आणि जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये किंवा NT OBCमध्ये असाल तर तुमचे 135च्या पुढे मार्क्स पाहिजेत 3 विषयाचे मिळून. ठीक आहे, अशा प्रकारे ग्रुपिंग वगैरे असणं गरजेचं आहे. तुमची इलिजिबिलिटी आहे, सोबत तुमची सीट दिलेली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर PWD कॅन्डिडेट शूड हॅव क्लेम द क्वाटा ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ठीक आहे, तर जे PWD कॅन्डिडेट आहेत, फिजिकली हँडिकॅप जे आहेत, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे की तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरल्याच्या नंतर, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला जिल्हा जे हॉस्पिटल्स आहेत, DMARC हॉस्पिटल्स असतात शक्यतो. ठीक आहे, DMARC हॉस्पिटल्स त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत ना त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मेडिकल फिटनेससाठी. ठीक आहे, मेडिकल बोर्ड असतात त्या ठिकाणी मेडिकल फिटनेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲज पर GR ऑफ जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट डेटेड 12 फेब्रुवारी 2019 अँड गव्हर्मेंट रेझोल्युशन, जे काय रूल्स वगैरे आहेत मार्च 2019, EWS मीन्स इकॉनॉमिकल विगर सेक्शन. ठीक आहे, आता EWSमध्ये कोण कोण पडतं, आता जे विद्यार्थी SC ST NT NTC NTD OBC आणि SEBC SBC आहेत सोडून दुसरे, म्हणजे हे कास्ट रिझर्व्ह कास्ट सोडून जे बाकी राहतात आणि ज्यांचं इकॉनॉमिकल विकर आहेत असे EWSमध्ये पडतात. तर कॅन्डिडेट क्लेमिंग EWS शूड सर्टिफिकेट, त्यांना EWS सर्टिफिकेट पाहिजे. आणि कुठलं पाहिजे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा फॉर्मॅटमधलंच पाहिजे. इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये यांनी दिलेलं आहे तसा फॉर्मॅट पाहिजे, त्यानुसारचं पाहिजे आणि ते व्हॅलिड पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंग टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर सबमिटिंग द सेम. आता जे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमधले आहेत, SC ST NT OBC मधले आहेत, SEBC मधले आहेत, अशा विद्यार्थी EWSमध्ये वगैरे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फॉर्म भरताना तुमच्या त्या रिझर्वेशनसमोर किंवा कास्टसमोर टिक मार्क करायचं किंवा जे काही इन्फॉर्मेशन भरायची ती भरायची, पण तुमचं कास्ट रिझर्वेशन ते घेण्यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. सोबतच जे विद्यार्थी समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जसं की SC ST सोडता ज्यांना समजा नॉन क्रिमिनल कंपल्सरी असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल असणं गरजेचं, जसं की NT आहे, OBC आहे, SEBC आहे, यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. सोबतच जे विद्यार्थी SC ST NT मधले आहेत की OBC मधले आहेत त्यांना SC ST NT मधले आहेत अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. ठीक आहे, परंतु जे विद्यार्थी OBC आणि SEBCमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी टाईम दिलेला आहे. म्हणजे साधारणतः 6 महिने, आता कॅप राऊंड 26 तारखेला झाला आहे, म्हणजे 26 तारखेपासून पुढचे 6 महिने, 26/8/2026 पासून पुढचे 6 महिने त्यांना वेळ असतो. या 6 महिन्यामध्ये तुम्हाला
तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं असतं. जर तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकला नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होतं आणि तुमचं ॲडमिशन कॅन्सल झाल्यानंतर तुमचं जे सीट असतं कॉलेजला भेटलेलं ते सीट काय होतं, खाली राहतं. सीट खाली झाल्यानंतर 1.5 लाखाची जी पॅनल्टी आहे ती फीस तुम्हाला कॉलेजला भरायला लागते किंवा CTCLला देखील भरायला लागते. ठीक आहे. तर जर तुम्ही इलिजिबल होऊ शकला नाहीत तर त्यामुळे हे मात्र ध्यानात ठेवा. जे विद्यार्थी सध्या OBC सर्टिफिकेट अपलोड करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्यांच्याकडे OBC व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांनी 6 महिन्यामध्ये सर्टिफिकेट कंपल्सरी द्यायचं आहे. कॅन्डिडेट नीड टू पे द ऑनलाईन ॲप्लिकेबल फीस ॲट द कॉलेज फॉर फिजिकल जॉईनिंग. जे विद्यार्थी जॉईनिंग करणार आहेत त्यांनी कॉलेजमध्ये फीस पेड करायची आहे. आता या ठिकाणी आपण बघणं गरजेचं आहे, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म करण्यासाठी 1,000 रुपये फीस आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जाता तुमचा नंबर लागतो त्यावेळेस देखील तिथं कॉलेजचा एक फॉर्म असतो ॲडमिशन फॉर्म नावाने. ठीक आहे. तर तो ॲडमिशन फॉर्मला देखील 1,500 रुपये फीस असते. आता बऱ्याच कॉलेजमध्ये जवळपास सगळीकडे 1,500 फीस आहे, पण काही छोटं मोठं कॉलेज असतात ते पण तुमच्याकडून जास्त पैसे काढतील. 2,000 द्या म्हणतील, 3,000 द्या म्हणतील. ठीक आहे. परंतु 1,500च्या पुढे जास्त द्यायचे नाहीत. बघूयात आता ते किती आहे. ती शक्यतो आतापर्यंत 1,500च होती. 1,500पेक्षा जास्त करण्याला मान्यता भेटलेली नाही आहे. त्यामुळे जर जास्त फीस मागितली तर थोडी विचारपूस करा, चौकशी करा. युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही विचारतो म्हणा किंवा CTCLला आम्ही विचारतो किती फीस सांगा, मग त्यावेळेस तुम्हाला थोडेसे शांत घेऊन ते 1,500मध्ये ॲडजस्ट करतील. कारण बरेच कॉलेज आहेत नर्सिंगचे आजकाल विद्यार्थ्यांकडून अननेसरी फीस काढतायत, चार्जेस काढतायत. लायब्ररी चार्जेस, कुठं क्लिनिकल पोस्टिंग चार्जेसच्या नावाखाली चार्जेस काढतायत किंवा काहीतरी ट्रान्सपोर्ट चार्जेसच्या नावाखाली चार्ज काढतायत. ते थोडं बघा. नसेल तर म्हणून आम्ही फीस रेग्युलेशन अथॉरिटीला विचारतो तुमची फीस किती काय आहे, त्यानुसार तुम्हाला आम्ही फीस भरणार असताना सांगा. जास्त वाद घालत बसू नका. नसेल तुम्हाला कॉलेज आवडत सरळ बेटरमेंटमध्ये जा, दुसरं कॉलेज घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल वेबसाईट. ठीक आहे. जी वेबसाईट त्याची जाऊन रेग्युलर व्हिजिट करायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे शेड्यूल आपण बघितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे, तुमचे काही फॉर्म कसे भरायचे काय आहे, तुम्ही पर्सनल डाऊट्स असतील तर तुम्ही काय करा, मी आता रात्री 7:30च्या आसपास ऑनलाईन येणार आहे. ऑनलाईन आल्याच्या नंतर तुम्ही लाईव्ह येणार आहे. लाईव्ह आल्याच्यानंतर तुमचे काय डाऊट्स असतील ते तुम्ही खाली कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन किंवा तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.